तुम्ही म्हणसान की हे दोघं तिघं कुठे हिंडून राहिले, तर विषय असा होता की आज आपल्याला लग्नाची ऑर्डर होती आणि लग्नही तेलाऱ्याच्या पुढे होतं, म्हणून मी टू व्हीलर न जाता नर्त्याच्याच गाडीत चाललो होतो. पहिलेच घरून निघायला उशीर झाला होता. त्यात ड्रायव्हर साहेबांना निंबा फाट्यावर चहा प्यायला गाडी थांबवली होती. यादव विक्रीवाल्या भाऊ जोडून 2-2 कप गावरान गुळाचा चहा प्याला तरी आमचं मन समाधान नव्हतं झालं, कारण की टेस्टच तशी होती भाऊची चहाची. चहा पिऊन गाडीच्या मागच्या सीटवर बसून आम्ही निघालो होतो लोकेशनवर जायसाठी. त्यातल्या त्यात मागं बसून आम्ही एवढे धक्के खाल्ले की शेवटी त्या गाडीचे चक्के बी म्हणत असतील की बा कोणत्या रस्त्याने आणलं मालकानं माया. इंडिगो एअरलाईनच्या फ्लाईटपेक्षा बी आरामदायक राईड पार करून मॅक्झिमच्या खाली उतरून आपली बॅग आणि लाईट हातात घेऊन चाललो मी मंडपात आल्याबरोबर नाश्त्याची प्लेट आपल्याला हातात भेटली होती. एक सोडून 2-2 प्लेट पोहे खाल्ले नव्हतो, कारण की तुम्हाला तर माहिती आहे फोटोग्राफरला जेवण कधी भेटते. नाश्ता करून मी आणि महाराजनं आपापला सेटअप करून घेतला होता. बस आता नवरीन ताईची याची वाट पाहणं चालू होती. मंडपातला शूट कंप्लीट करून मी नवरदेवाचं शूट करायला आलो होतो. आणि हे जे तुम्हाला दिसू राहिले की नाही, हे सगळे लांडगे आहेत. फक्त हा एकटाच माणूस शादीशुदा आहे. त्यातही चष्मा लावून उभाच का मारू राहिला, मला म्हणे आपला फोटो काढ, हॅमसन दिसू राहिला का सांग म्हणे. ऊन एवढं होतं की आपले फोटोग्राफर सावलीचा सहारा घेत शूट करत होते, कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपल्यावर दोन्ही M4 आहेत आणि M4 उन्हात चालवला काय होते तुम्हाला सांगायची गरज नाही. जशी मिरवणूक झाडाखाली आली होती तशी पोट्टेच्या अंगात नाचेची मस्ती आली होती. अरे बस करा रे भाऊ, उन्हात एवढं नाचताना तर रात्री चुनाच लावा लागेल बरं तुम्हाला. मंडपातून पाहतो तर खूप सारे लोक लग्नासाठी आलेले होते आणि या कोपऱ्यात सारे लांडगे एकदम शांतपणे बसलेले होते. यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं, जेवढा याचा चेहरा भोळा आहे तेवढे याचे कर्म बरं जाऊ द्या भाव, सोळा मारतीन बिन फालतू मुले. लग्न लागल्याबरोबर पहिल्या पंक्तीत सारे निमकर्त्याचे नौजवान बसले होते. नाचू थकलो म्हणून लवकर जेवायला बसलो सारे जण, मला असं म्हणत होते. ऊन एवढं मोठं आहे की लोकांना जेवण करताना घाम फुटून राहिला, पण त्यात हा गडी आपला एकामागे 4-5 जिल्ह्यात दाबून राहिला होता. अरे बस रे भाऊ, फुकटचा आहे तो, कुठे खातं का एवढं. सागर भाऊच्या हातात कॅमेरा देऊन दिला आणि रतन भाऊला म्हटलं मी आता जेवण करतो, मग मला लागली भूक, तुम्ही काढा फोटो. पहिल्या पंक्तीत जेवण करून मी डबल माझ्यासोबत यशान मन्या जेवायला बसले होते, फक्त कासाठी की जिलेबी भेटीन म्हणून डबल. अरे वा, फुकट खाऊ द्या, पुरे वयक राहू द्या. ते जेवण करून पाहतो तर निमकर्ता गावचे आणबानच्या दिनकर भाऊ खलनायकली बी आम्ही सोबत आणलं होतं. दिनकर भाऊ म्हटलं तुम्ही एखादं गाणं म्हणा. गया तो गाणं तर तुम्ही ऐकलं ना. आता फक्त दिनकर भाऊचे आता 2 शब्द ऐका. पोरीची खूप गरज आहे, मला पोरीची खूप गरज आहे. माझं लग्न बाकी आहे, मला लवकरात लवकर पोरगी पाहावी. लवकरात लवकर पोरगी पाहावी. आपले अभिनंदन करतो. धन्यवाद. गाणे तर दिनकर भाऊने म्हटले, पण गया आमचा चुकला होता म्हणून पुरा पाण्याचा गिलास तोंडात वतला होता. या पुरायला वाटून राहिलं की आपल्याला 5,000 भेटतात, पण यायले काय माहित आपल्याला चॉकलेट भेटते. आता फटाफट आउटडोअरचा शूट मारून आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. तुम्ही सगळेजण विचार करत असताना की हा ऑर्डर असून सगळे कसं काय ओळखते, तर विषय असा होता की ऑर्डर आपल्या घराजवळच्याच म्हणून बंदे आपल्या एटातलेच पोर आहेत ना बाय. अरे गंजाटी. घरी जाता तर परत आम्ही निंबा फाट्यावर थांबलो होतो लस्सी प्यासाठी, काऊन की दिवसभर उन्हात बेदम झालो होतो भाऊ आणि थंड पाहिजे होतं काही नाही घ्या. पण ब्लॉग आवडला असणार तर लाईक नक्की करता. आपला आउटडोअरचा शूटचा जो रिझल्ट आहे आपण इंस्टाग्रामच्या आपल्या दुसऱ्या पेजवर टाकलेला आहे, जाऊन तुम्ही नक्की बघा. चला भेटू अशाच परत एका नवीन ब्लॉग मध्ये.